धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। अजून मोकळा करता आला तर बघा। नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकारपुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस स्मृती प्रदेशं विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वराय तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी पैसऊ पाऊले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्र दया आदरू ऐसे श्रीमंत श्री सद्गुरु जोग महाराज की जय। विठाला रायगडी मंदिर वसे माझा राया रायगडी मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठाला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. भाविक जन हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली नामावर आहे, जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे, शांतिप्रभू श्री संत एकनाथ महाराज आदिगुरु, संत शिरोमणी श्री संत सावता महाराज, ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन भूमीमध्ये जय गजानन नगर नावाचं हे नगर, या नगरात गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच जोशानं, तेवढ्याच उत्साहाने अखंडपणे पार पडतोय. म्हणून याला खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. सज्जनांनो, या हरिनामय म्हणून हा सप्ताह आहे, नाहीतर हा हप्ता आहे. विठाला उपस्थित उत्कृष्ट आणि दिग्गज गुरुजनांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 5वा दिवस. बरोबर, सप्ताहाचं वर्षही 5वं आहे, सप्ताहाचा आजचा दिवसही 5वा आहे. आणि असे इथे ठे महाराज संभाजीनगर जिल्ह्याच्या 5वीलाच पोचले. हे सगळा योग आहे. सुंदर वातावरण, सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली अशी हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही मित्र आमच्या जालना जिल्ह्याचे भूषण दत्तात्रय महाराज शेळके, त्यांच्यासोबत सुंदर अशी गोड चाल ज्यांनी गायली अशी हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज पवार, सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तपरायण आमचे कल्याण महाराज साहेब आहे, सर्वच महाराज मंडळी ताई आहेत, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी. कोणाच्या संस्थेत? रामेश्वर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी बघा. ज्ञानोबा तुकोबा समान विद्यार्थी आहे, जनाबाई बहिणाबाई समान माता भगिनी गळ्यात टाळ घेऊन उभे आहेत. तुमच्या एवढ्या छोट्याशा नगरामध्ये, छोटसच आहे ना नगर, जरी मोठं असेल तर गल्ली नंबर 7चा सप्ताह आहे. एवढ्या छोट्याशा गल्लीतल्या सप्ताहामध्ये एवढे बाल वारकरी विद्यार्थी मंडळी आहे. किती वारकरी संख्येने उपस्थित आहे सांगू? इथं पुरुषांची संख्या दिसत नाही. कीर्तन तुमच्या नगरातल्या सगळ्या पुरुषांनी असा संकल्प केलाय की कीर्तन ऐकायचं नाही, असं काय आहे का? ड्युटीला गेलेत का? बहुधा अनेक माणसं ड्युटीला गेली असावी. हा तुमचा दोष नाही. खेड्यातही जा, कीर्तनाला पुरुषांची संख्या कमी असते. असो, कीर्तनाची गरज ज्यांना आहे त्यांची संख्या कमी आहे. याचा अर्थ महिलांना गरजच नाही असा गैरसमज करून घेऊ नका. सुंदर असं वातावरण, गाणारे सुंदर आहेत, त्याचबरोबर उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र माऊली महाराज गोरडे उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ या ठिकाणी देत आहेत. उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता दररोदिनी उपस्थित असणारे हरिभक्तपरायण हरीश महाराज. मी आज यांचं नाव घ्यायचं, हा आमचे जिल्ह्यातले, ते आमचे जवळचे. आज यांचं नाव घ्यायचं, उद्या त्यांनी नाराज व्हायचं, त्यांनी म्हणावा कालचा कुठं गेला असं होणे. उत्कृष्ट दरदिनी मृदंग वादनाची साथ करणारे हरीशजी महाराज आहेत, आमचे मित्र आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ ज्यांच्याकडे असे हरिभक्तपरायण भागवतजी महाराज. या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य महाराज, मृदंगाचार्य महाराज, उपस्थित सर्व श्रोतेजन, त्यामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ. आता पुरुषच कमी आहे म्हटलं, तरुण मंडळी नसणार. तरुण तर दिसतच नाही, कारण तरुणाचा कीर्तनाचा संबंधच नाही. कीर्तनात तरुण आणावे लागतात, धरून आली तरी येतात दुरून दुरून, इथं दुरूनही दिसत नाही. सुंदर असं वातावरण आहे. माझ्या कीर्तनाच्या मानानं, माझ्या आवाजाच्या मानानं, माझं बळ, माझी तब्येत कमी या मानानं जरा माईकचा आवाज कमी पडतोय. पण ऍडजस्ट करू. आता उद्या काही कीर्तन मला नाही, उद्याची तारीख खाली आहे. उद्या आवाज गेल्यामुळे जर आराम करावा लागला तरी तेवढी तयारी आमच्या बळीराम दादा शेळके यांच्यामुळे मी ठेवली. तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग त्यांच्यामुळे मला प्राप्त होतो. असे आमचे परमस्नेही मित्र, आमचे बंधू बळीराम दादा शेळके यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. दादाने सांगितलं, महाराज आमच्या कॉलनी सप्ताह आहे आणि आमच्या कॉलनीला मी गाव समजतो म्हणे, गावचा सप्ताह म्हणून तुम्हाला यावं लागतं. ते हॅलो म्हणाले, मी आलो म्हणालो.
नुसतं म्हणालो नाही तर आलो. सुंदर असं वातावरण आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये तर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या चरणी आजचं कीर्तन पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. विठाला पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा प्रभू चरणी भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस. पंचवेद निर्माते मानवी देह घेऊन निजधामा गेली निळामने सकळ संता तुळशीदासा त्यांचा अधिकार नव्हे नव्हे तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबरा धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय. विठाला जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो ती म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला येतो. ते काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदाय रूपी आणि धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं. धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र हाती घेऊन आम्ही धर्माच्या पालनाचं काम करू आणि या पवित्र कार्यात कसल्याही प्रकारचा जातपात भेद न ठेवता उंच नीच भेद न ठेवता उच्चवर्णीय असो अथवा नीचवर्णीय लहान असो अथवा मोठा नर असो अथवा नारी हा भेद समूळ नष्ट करून सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबरा आजच्या अभंगामध्ये म्हणताय. अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत आहे का? बोला काय हरकत? ताट बसा गड्या सगळे ताट असं प्रसन्न बसा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा प्रसन्न असली पाहिजे. एवढी प्रसन्न असली पाहिजे की त्यांचा चेहरा बघून मला वाटलं पाहिजे हे नक्की कीर्तन ऐकायलाच बसले. माणसं कीर्तनात गेले तर अंत्यविधीला गेल्यासारखे बसतात. आमच्याकडे पैशाची श्रीमंती आहे पण परमार्थाची दारिद्र्यता आमच्याकडे. अध्यात्माची परमार्थाची दारिद्र्यता आमच्याकडे. बाबा इकडे 1 मिनिट दारिद्र्यता दाखवतो अलीकडे. आम्ही सप्ताहाला वर्गणी 5,000 रुपये देऊ. इथे हरिपट होतो का कॉलनी तुमच्या? होतो. दरदिनी होतो. बघा आपल्याकडे परमार्थाची दारिद्र्यता थोडक्यात सांगतो. नाराज होऊ नका, राग देऊ नका, आला तर पुढच्या वर्षी करू नका. अलीकडे परमार्थाची दारिद्र्यता दाखवतो बाबा. आता या रुमालानं कुणालाही तोंड पुसावं वाटेल का? जो विना दरदिनी आम्ही हरिपाठाला वापरतो त्या विण्यावर जरी एवढी धूळ बसत असेल तरी आमची परमार्थाची दारिद्र्यता आहे. सप्ताहाला 5,000 रुपये वर्गणी दिली म्हणजे आपण फार मोठे परमार्थिक आहोत असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. सगळ्यांनी प्रसन्न चेहरे करायचे. विनोदाचा भाग सोडा. नाराज होऊ नका, राग येऊ देऊ नका. पुढे चला. 3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या. सूचना क्रमांक 1 एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. बोला तरी कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी सूचना विशेष करून महिला मंडळीसाठी एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बडबड करायची. तुम्ही महिला आहे. आणि सूचना क्रमांक 3 ज्या ज्यावेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची. ज्या ज्यावेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचे. विठाला या 3ही सूचनांचं आपल्या बसलेल्या
सगळ्या श्रोत्यांनी 3 सूचनाचं माझ्या कीर्तनात तंतोतंत पालन केलं तर माऊली महाराज कीर्तन बरोबर मला मिळालेल्या वेळेत 10:30ला संपलं. सूचना का नाही पाळल्या तर तांबडं 3ही सूचनाचं पालन करा. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराजच्या भंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांना मी जन्माला आल्याच्या नंतर धर्माचं पालन करण्याचं काम करतो. धर्म कशाला म्हणतात, काय आहे धर्माची व्याख्या? एखाद्या सर्वसामान्य जीवाला तुम्ही विचारता बाबा कोणता आहे तुझा धर्म, काय आहे धर्माची व्याख्या? एखादा व्यक्ती म्हणेल मी हिंदू आहे, एखादा व्यक्ती म्हणेल मी मुस्लिम आहे, एखादा व्यक्ती आपापल्या धर्माचं नाव सांगेल गड्या. पण धर्म या 2 अक्षरी शब्दाचा व्याख्या अर्थ एवढा संकुचित नाही. शास्त्र सांगतं जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कर्तव्य कर्म घेऊन जन्माला येतो. काहीच करायचं नाही असा उद्देश घेऊन जन्माला कुणीच येत नाही. म्हणून तर या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. किती आहे? या देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना सुद्धा या पवित्र भारत देशात दरदिनी लेकरं जन्माला येतात. ज्या अर्थी 130 कोटी लोकसंख्या असून सुद्धा देव दरदिनी नव्या अर्भकांना नव्या लेकरांना जन्माला घालतोय, त्या अर्थी या देशात त्या लेकरांची गरज असली पाहिजे. देव विनाकारण देव कोणत्याही जीवाला जन्माला घालत नाही. प्रत्येक जीव काहीतरी कार्य आणि काहीतरी कर्म घेऊन जन्माला आलेला असतो. काहीतरी कर्तव्य त्याच्या जन्माला येण्याच्या पाठीमागे असते. बघा, या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर कीर्तनात बसलेल्या सर्वसामान्य श्रोत्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काहीतरी कर्तव्य घेऊन जन्माला आला. आणि प्रत्येकाच्या जीवनात आपल्या वाट्याला आलेली जी विशिष्ट भूमिका आहे, वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य कर्म जे आहे तो आपल्या जीवनातला धर्म आहे. प्रत्येकाच्या जीवनात धर्म आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना प्रभू अर्जुनाला बोलतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेले संकट दूर करण्याकरिता संत सज्जनांचा संभाळ करून दृष्टांचा संहार अर्थात निर्दलन करण्याकरिता आणि धर्माचं रक्षण करण्याकरिता मी या भूतलावर पुन्हा पुन्हा जन्माला येतो. अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन. धर्म रक्षाय धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान या भूतलावर जन्माला येतात आणि आपल्या भक्तांचा संभाळ करण्याचं काम करतात. माऊली महाराज धर्माचं रक्षण करताना
हातामध्ये शस्त्र आहे भगवान परमात्म्याच्या, दृष्टांचं निर्दन ते शस्त्राच्या द्वारा करतात. प्रत्येक अवतारात भगवंताचं नाव वेगळं आहे, प्रत्येक अवतारात भगवंताच्या हातातलं शस्त्र वेगळं आहे, आणि प्रत्येक अवतारात ज्याचा नाश केला तो दैत्य दृष्ट तो सुद्धा वेगळा. ऐका पुढे जाऊन ऐका. भक्तांचा सांभाळ करताना भगवान परमात्मा कसल्याही प्रकारची लाज बाळगत नाही. ऐका ऐका, लाज बाळगत नाही. एखादा आईचं लेकरू जर मुक असेल, मुक, त्या आईला त्याची लाज वाटत नाही. एखाद्या आईचं लेकरू जर बहिर असेल, त्या आईला त्याची लाज वाटत नाही. एखाद्या आईच्या लेकराला जर नाक नसेल तर त्या आईला त्या लेकराची लाज वाटत नाही, कारण ते तिचं लेकरू असतं. या जगातली सगळी माणसं त्या भगवान परमात्म्याची लेकरं आहे, आणि आपल्या लेकराचा, आपल्या भक्ताचा सांभाळ करताना भगवान लाजत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, कारण भक्त अशा भगवंताला शरण गेलेली आहे. आईशी याशी शरण जावे, अशा भगवंताला ते शरण गेले जो भगवंत भक्ताच्या मदतीला येताना लाज बाळगत नाही. भक्ताच्या घरची कामं स्वतः जगाचा मालक भगवान परमात्मा करतो. कोणत्या कोणत्या भक्ताच्या घरी काय काय कामं त्यानं केली याचं वर्णन करणारा वारकरी परंपरेत अभंगच आहे. उंच नीच काही भगवंत तिष्ठे भावभक्ती, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षिताच्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे वागे शीलगिरी, सजन कसाया विकू लागे मांस, माया सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, चोख्या वेळा संगे. प्रत्येक भक्ताच्या घरीच्या देव श्रीखंडाच्या तला उघडून उदाहरण अनेक सांगत होतो. महाराजांनी थोडी उदाहरणं जवळ आणले. महाराज पैठणला घेऊन आले. पैठणच्या शांतीब्रह्मनाथांच्या घरी जगाच्या मालकानं गडी म्हणून राहावं, श्रीखंड हे नाव धारण करावं, गडी म्हणून राहावं. नाथाच्या घरी त्याला कावडीनं पाणी भरावं, कावडीने पाणी ज्या घरी. भगवान परमात्म्यानं कावडीनं पाणी नाथाच्या घरी भरावं. नाथ देवाची पूजा करायची. नाथ काय साधे नव्हते. नाथांसारखे संत या मराठवाड्यात झाले नाही. नाथ एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. नाथाच्या घरी जर भिकारी भीक मागायला गेला ते सोन्याच्या ताटात जेव घालायचे. भिकारी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात जेव घालायचे. पितृदेवतेला नाथाने जेव घातलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, नाथांचा असा या ठिकाणी संपत्ती आणि नाथांचा असा मोठा लवाजमा नाथांकडे होता. नाथाच्या बरोबरीचा श्रीमंत आणि नाथाच्या बरोबरीचा संत मराठवाड्यात कोणा झाला? पैशानं श्रीमंत आहे. नाथांसारखा अधिकार आहे कुणाचा नाही, नाथांसारखा पैसा कुणाकडे नाही. नाथ भिकाऱ्याला सोन्याच्या ताटात जेव घालायच्या पलीकडे जाऊन सांगू, नाथ महाराज जर कथा करायला लागले कथा, तर लोक भागवत कथा ऐकायला यायचे महाराजांकडे. जे जे नाथांच्या घरी कथा ऐकायला यायचे, नाथ महाराज त्याला 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ द्यायचे. नाथ महाराज कीर्तन करायला लागले तर कुणी ऐकायला आलं तर 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ द्यायचे. आता तुमच्या नजरेत महाराष्ट्रात एखादा कीर्तनकार आहे का जो कीर्तन ऐकायला गेल्यावर 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ देतो? आहे एखादा महाराज? आहे का? तुम्ही म्हणाल द्यायचं सोडा, हो
पैसे ठरवल्याशिवाय तारीख लिहून घेत नाही. ते नाथ महाराज होते महाराज, दिसायला साधे होते माणसं, दिसायला सामान्य असतात संत, पण असायला मात्र असामान्य असतात. आणि लोक धोत्रावाल्याला लईच कमी समजूत येत. हा धोत्रावाला आमच्यासारखा दिसतो, लोक काही समजत नाही. एकानं मला बस मधून शिटवून उठून दिलं, उठ म्हणला. तो का धोतर घालायचं वय का? धोत्रावाल्याला कमी समजते. धोत्रावाल्याला कमी समजदाराने एकच वाक्य सांगतो, धोत्रावाल्याचा फोटो छापल्याशिवाय नोट सुद्धा तयार होत नाही. विठाला नाथाच्या घरी त्यानं कापडीनं पाणी भरावं. याच्या पलीकडे जाऊन सांगू, ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा हा बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. भगवान बाबांसहित ज्ञानेश्वरीला पाण्यावर तारण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर जगाच्या मालक भगवान परमात्म्यानं केलं. ऐकाय का? जर भगवान बाबासहित ज्ञानेश्वरी जगाच्या मालकानं पाण्यावर तारली नसती ना, तर भक्ताचा संताचा अपमान झाला असता. आणि आपल्या भक्ताचा प्रश्नाने आपल्या भक्ताचा अपमान देव होऊ देत नाही. भक्ताकरता कोणतंही काम करतो. अजून थोडा आता मराठवाड्यातच फिरू, संत मांदेळी सांगायला गेली तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. जा छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला जालना नावाचा जिल्हा आहे, जालना नावाच्या जिल्ह्याच्या बाजूला परभणी नावाचा जिल्हा आहे, परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आहे. एका मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? आवाज येतोय का तुमच्याकडे? स्पष्ट येतोय ना? आवाज नाही आला की मला इशारा करा असा. मुलीला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडिलांना सांगावं, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. मुलगी म्हणाली, बाबा दिंडी जर पंढरपूरला निघाली असेल तर कोण आहे पंढरपूरला? कोण असतं पंढरपूरला? वडिलांना सांगावं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवर 28 युगापासून उभा आहे. त्या मुलीनं वाक्य ऐकलं आणि ती मुलगी म्हणाली, बाबा जगाचा मालक पंढरपूरला उभा आहे, मला त्याला डोळे भरून पाहायचं आहे, मला त्याच्या पायावर माझं मस्तक ठेवायचं आहे आणि मला त्याचं श्रीमुख या डोळ्यानं पाहायचं आहे. मुलीनं आपल्या बापाकडे त्या देवाच्या दर्शनाचा हट्ट धरला आणि लेकरांचा हट्ट काही केल्या पुरवावा लागतो. शास्त्रानं प्रामुख्यानं 3 प्रकारचे हट्ट सांगितले जे पुरवावेच लागतात. पहिला हट्ट राजहट्ट आहे. राजहट्ट कशाला म्हणायचं? राजहट्ट सांगू, नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच. बोला बोला, तुम्ही कुणीच भरत नाही का? नळपट्टी भरावीच लागते. हट्ट क्रमांक 2 स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशाला म्हणायचे? आता कोणता महिना सुरू झाला? जानेवारी. 14 जानेवारीला एक सण येतोय. सण कपाट भरून साड्या घरात असल्या तरी बोला, संक्रांतीला नवी साडी घ्यावीच. बोलत जा गड्या तुम्ही बोलत नाही. मला प्रश्न पडला, तुम्ही सगळे ब्रह्मचारी बसलेत. संक्रांतीला नवी साडी घ्यावी. ते पखवाजा असो, आमच्या पखवाजाचं झालं ना, की गायक असो, विनेकरी असो की कीर्तनकार असो, संक्रांतीला नवी साडी घ्यावी. आणि तिसरा हट्ट आहे बाल हट्ट. लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. त्या मुलीनं आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा मला त्या देवाच्या भेटीकरता घेऊन चला. आणि आपल्या चिमुरड्या लेकराचा मुलीचा हट्ट पुरवण्याकरता त्या बापानं आपल्या लेकीला खांद्यावर बसवलं आणि तो बाप पंढरपूरच्या पायदिंडीत निघाला. दिंडी पंढरीत पोहोचली. चंद्रभागेत स्नान करून परमात्म्याच्या दर्शनाकरता भक्तराज पुंडलिकरायाचं दर्शन करून ते बारीला लागले. आणि बारीला लागल्याच्या नंतर एकदाच परमात्म्याच्या चरण सानिध्यात गेले. त्या मुलीनं आणि त्या मुलीच्या वडिलानं देवाचं दर्शन घेतलं आणि ती मुलगी देवाचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर त्या देवाच्या समोर एकटक नजर लावून उभी राहिली. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. एकटक नजर जनाबाईची देवाकडे लागलेली आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक न होते माझ्या. जनाबाईच्या डोळ्याची भूक पूर्ण होत नाहीये. जनाबाई एकटक नजर लावून त्या देवाकडे पाहताय. देवाकडे पाहताय, देव जनाबाईकडे पाहताय. जनाबाईनं जणू देवाला आपलंसं करून घेतलं होतं आणि देवानं जनाईला आपलंसं करून घेतलं होतं. जगाच्या मालकाच्या श्रीमुखाकडे पाहता पाहता जनाईच्या डोळ्यात पाणी आलं. कंठी प्रेम दाटी, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जनाबाई देवाकडे पाहताय आणि जनाबाईच्या वडिलांना म्हणावं, बाळ जना बाद झाला. देवाचं दर्शन झालं, देवाला डोळे भरून पाहिलं. आता आपल्याला गावी जावं लागेल, गावी परतावं लागेल. घरची वाट बघत असतील. जनाबाईनं सांगितलं, बाबा आतापर्यंत मी माझ्या बापाकडे राहिले,
पण आता इथून पुढचा आयुष्याचा कार्यकाल मला जगाच्या बापाच्या चरण सानिध्यात खर्च करायचा. या देवाचं मंदिर आणि या देवाची पंढरी सोडून मला कुठे येण्याची इच्छा नाही. तुम्ही घरी निघून जा. कोणता बाप आपल्या मुलीला मंदिरात सोडून निघून जाईल? जनाबाईच्या वडिलांना पुन्हा पुन्हा विनवणी करावी, बाळ जना ऐकावं लागेल, जावं लागेल, गावी परतावं लागेल आपल्याला. जनाबाई म्हटली बाबा काहीही झालं तर मला या देवाचे चरण सानिध्य सोडून कुठे येण्याची इच्छा नाही. आणि नाविलाजानं त्या बापाला आपल्या लेकीला मंदिरातच सोडून निघून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि जनाईचा बाप जनाबाईला सोडून निघाला. पण डोळ्यात पाणी आलं महाराज. दुःखद प्रसंग आहे आणि डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे. एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही ना, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवत नव्हता, तर देवाच्या मंदिरात सोडून गावी निघाला होता. जनाईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आहे आणि जनाबाईच्याही डोळ्यात पाणी आहे. पण जनाबाईच्या डोळ्यातलं पाणी आपल्या लेकीसाठी आहे, जनाबाईच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी आपल्या लेकीसाठी आहे, तर जनाबाईच्या डोळ्यातलं पाणी जगाच्या मालकासाठी देवाकरिता आहे. अखेर जनाबाईचा बाप निघाला आणि नामदेवराय नावाचे संत देवाच्या दरबारात आले. नामदेवराय आले. नामदेवराय जनाईच्या वडिलांना म्हणतात बाबा तुमच्या लेकीची चिंता करूच नका. या पंढरपुरात तुमच्या जनाबाईचा मी लेकीसारखा सांभाळ करतो. वाक्य ऐकलं, भाऊक झाले जनाईचे वडील आणि जनाईच्या वडिलांना जनाईचा हात नामदेवराय नावाच्या संताच्या हातात दिला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकरांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. आणि आपल्या लेकरांचे हात चुकीच्या लोकांच्या हातात गेले तर सत्यानाश. लोक म्हणते महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती, तर ते जाम खेडचं पाहून ऐकनाच. सत्यानाश. जनाबाईला नामदेवराय घरी घेऊन गेले. 14 लोकांचं कुटुंब नामदेवांचं. सगळ्याचा स्वयंपाक जनाबाई करायच्या, जात्यावर दळण जनाबाई करायच्या, गौऱ्या जनाबाई थापायच्या आणि प्रत्येक कामात मदत करायला देव विटेवरून नामदेवांच्या घरी यायचा. महिला मंडळ एकदा जनाबाईच्या डोक्यात वाद आला. इकडे होतात का वा? जनाबाईच्या डोक्यात वाद झाले. इकडे होतात का? नाही. वा. जनाबाईच्या डोक्यात वाद झाल्या. जगाच्या मालकाला यावं, जनाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. पण वा काढण्याचा नियम आहे. हा, ते म्हणते तुम्ही काढल्यात का? वा काढण्याचा नियम असा आहे, त्या थोड्या असल्या तर काढता येतात. काही बायांच्या डोक्यात वाचा पोळाच फुटतो. एवढ्या वा जनाईच्या डोक्यात झाल्या. जगाच्या मालकाला यावं आणि स्वतः जनाबाईला नाहू घालावं. अरे भक्ताच्या घरची काम करताना देव लाजत नाही, कारण तो भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. विठाला भगवान परमात्मा या भूतलावर अवतरित झाल्याच्या नंतर दृष्टांचा संभाळ करून, भक्तांचा संभाळ करून पुन्हा पुन्हा ज्या धर्मावर ग्लानी येते ती ग्लानी दूर करण्याचं काम करून धर्माचं पालन करण्याचं काम भगवान करतात. भगवान परमात्मा जसा धर्म पाळतात गड्या, तसे साधू सुद्धा आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन करतात. साधूच्या जीवनातला कोणता धर्म आहे, काय आहे साधूच्या जीवनातला धर्म, काय आहे साधूच्या जीवनातली विचार प्रणाली, काय आहे साधूच्या जीवनातलं कर्तव्य कर्म. तर संत म्हणतायत बुडत हे जग न देखावे डोळा येतो खळबळा म्हणून या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक अज्ञानी पामर अनाथ जडजीवांचा उद्धार व्हावा याकरता जे भूतलावर जन्माला येतात ते संत आहे, ते साधू आहे. ज्यांचं जीवन जगत कल्याणाकरता आहे ते संत आहे, आणि ज्यांचं जीवन स्वतःच्या पोटाकरिता आहे ते डुप्लिकेट संत आहे. संतांचे 2 प्रकार, एक ओरिजिनल आणि दुसरे डुप्लिकेट. ओरिजिनल संत ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीचे कष्टविधी परोपकारी किंवा येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी या जगातील प्रत्येक अज्ञानी पामर आयात जडजीवावरती उपकार करण्याकरता जे जन्माला येतात
ते खरे संत, आणि जे स्वतःच्या पोटासाठी जगतात, पोटासाठी संत झाले कलितम होतो, त्यात आम्ही मोडतो. हा, त्यात आम्ही मोडतो. तुका म्हणे द्रव्य घेतली आणि ती ही असं आहे ते, असे प्रमाणे लगेच आठवतात तुम्हाला. त्यात आम्ही मोडतो, पोटासाठी संत झाले कलितम होतं. आम्ही संत आहे की नाही माहित नाही, पण लोक आम्हाला संत म्हणतात. मी सांगेल गड्या, तुम्ही जर कीर्तनकारांना संत म्हणत असाल तर तुमच्या श्रद्धेचा विषय आहे, पण आम्ही कीर्तनकार, मी म्हणेल गड्या आम्ही सकळ संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. तुकोबांनी पदवी संत नाकारावी, आम्ही का संत बनवून घ्यावं. लोकांचं फार विचित्र असतं. एक माणूस म्हणजे महाराज तुमचं कीर्तन झालं तर आमच्या घरी चहा घ्यायला चला. आता कॉलनीत घर असतं तर जायला परवडतो. त्याचं गाव खेड्याकडचा, तो कीर्तन झाल्यावर मला म्हणे चहा घ्यायला चला यावंच लागते. त्याच्या घरी निघालो तर वस्तीवर तो राहत होता, गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर. 1.5 किलोमीटर डिझेल किती लागला असेल हा माझ्या डोक्यात प्रश्न खोळंबला. मी फार बारीक विचार करणार, केला पाहिजे माऊली, केला पाहिजे. अजून तुम्हाला कळणार नाही, ती केला पाहिजे. त्याच्या 1.5 किलोमीटर वस्तीवरच्या घरापर्यंत जाईपर्यंत गाडीचे 4 पंक्चर झाले. किती? मी 50 रुपये हिशोब लावला लगेच. किती होता? 200. डिझेल सोडा 200 रुपये. म्हटलं 10 रुपयाचा चहा प्यायचा, 200 रुपये पंक्चरला घालायचे. पहिल्यांदा काम फसलं. त्याच्या घरी गेलो, त्याला चहा वगैरे दिला आणि दोघा पती पत्नीने दर्शन केलं, 500 रुपये दक्षिणा दिली. मग जीवा म्हटलं 200 मायनस करून 300 प्रॉफिट मध्ये आपण. चहा घेतला, चहा सुंदर होता, चहा गोड होता. चहा घेतल्यानंतर त्यानं त्याच्या पत्नीचा मला परिचय करून दिला, ही माझी पत्नी आहे. म्हटलं बर. गरोदर आहे म्हटलं बर. मुलगा होईल का मुलगी होईल? नंतर मला कळलं ते 500 रुपये सोनोग्राफीचे होते. लोक फार विचित्र आहे महाराज, पण मी एवढा गोड स्वभावाचा माणूस आहे, मी कुणालाच नाराज करत नाही. हा, तुम्ही लक्षात घ्या, कुणालाच नाराज करत नाही मी. कीर्तनात काही ठिकाणी गायक पूर्ण बेसूर असतात. मी म्हणतो वा क्या बात है, क्या बात आहे. मृदंगाचार्य तो बेताल असतो, शाही पूर्ण पडलेली असते. मी म्हणतो वा क्या बात आहे. साऊंड सिस्टम वाले बिचारे यांनी सिस्टम साऊंड लावले, आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येतोय. काही ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराजाचा आवाज कमी, शिट्टीचा आवाज जास्त असतो. मी म्हणतो वा क्या बात आहे. कीर्तनात अर्धे लोक झोपतात कधी कधी, मी म्हणतो वा क्या बात आहे. त्याचं कारण असं आहे, कीर्तनकाराने 2 तास यावं तर नीट राहावं. 2 तासाचा पावला त्याला नीट राहावं, म्हणजे कोणी अडवत नाही बाहेर गेल्यावर. 2 तास यायचं, कोणाला नाराज करायचं नसतं, सगळ्यांना खुश ठेवायचं असतं. लास्ट कीर्तनात ज्याला झोपायचं त्याला झोपा, ज्याला अर्धा तास ठेवायची त्याला ठेवा, ज्याला शिट्टी मारायची त्याला मारा. नाराज करायचं नाही लोकांना. आपण लोकांना खुश करण्याकरता यावं. लोकांना कीर्तनात प्रसन्न ठेवलं, खुश ठेवलं, नाराज नाही केलं, त्याचा परिणाम असा कीर्तन झालं लोक जवळ येतात, पाया पडतात, दक्षिणा देतात. तुमच्याकडे अशी पद्धत नाही? आजपासून सुरू करून टाका. महिला मंडळ म्हणतील बाई आम्ही तर पैसे आणले नाही. महिला मंडळ, मला तुमची दया येते, तुम्ही पैसे आणले नसेल तर काळजी करू नका, मी सोनं सुद्धा घेतो. असं झालंय का कीर्तनात? म्हटलं मी सोनं घेतो. कीर्तन संपायच्या टायमाला लाईट गेली, एक बाई आली, माझ्या पाय पडली, तिने माझ्या हातात काळे मणी दिली. काळे मणी. विचित्र असतं. आपण नाराज करत नाही कोणाला. त्याच्या घरचा चहा पिला होता, त्याच्या घरची 500 घेतली होती, मी त्याला उत्तर दिलं मुलगा होईल मुलगा. पण लोक आपल्या पुढचे असतील, ते म्हणे नाही झाला तर. म्हटलं मग मुलगी 100% होईल. मुलगा आणि मुलगी जर आम्हाला कळायला असतं महाराज, तर आम्ही गाव खेडे फिरत कशाला बोलत फिरलो असतं महाराज. फार त्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये गहिनीनाथ गड नावाचा गड आहे. गहिनीनाथ गडावरती श्री संत वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज नावाचे महान तत्वज्ञ संत झाले. तुकोबार यांच्या नंतर वैराग्यमूर्ती संत फक्त वामनभाऊ म्हटलं जातं. वामनभाऊ असे महाराज होते. वामन होळी शब्द टाकावा, शब्द खरा व्हायचा. संत कधी खरं बोलत नाही. ऐका
संत कधी खरं बोलत नाही, पण संत जे जे बोलतात ती प्रत्येक गोष्ट खरी होत असते. तो का म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, वामन भाऊन शब्द टाकावा खरा व्हावा. एका माणसाच्या दारात सत्याचा मंडप टाकणं चालू होतं, सत्याचा मंडप टाकणं चालू होता आणि त्याचं दारातच दुकान होतं. ते म्हणे ए काढा रे मंडप, माझ्याकडे येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता ठेवा, माझ्याकडे येणाऱ्या जाणाऱ्याला वाट ठेवा, माझ्या दारात मंडप टाकायचं. लोक वामन भाऊ महाराजाकडे गेले. वामन भाऊ म्हणे ते दुकानदार म्हणतोय माझ्या दारात मंडप टाकू द्या का, मला यायला जायला रस्ता ठेवा. त्यानं मंडप टाकू दिला नाही, काला व्हायचे आत. वामन भाऊचा शब्द खरा झाला. वामन भाऊ म्हणे त्याला यायला जायला रस्ता ठेवा, तो गेला. वामन भाऊ असे महाराज होते. भाऊने नारळ द्यावा, कोरडे विहिरीत टाकावा, कोरडे विहिरीत पानाचा त्या ठिकाणी पाझर लागायचे. ज्याला मुलगा मुलगी होत नाही, ज्याला मुलबाळ होत नाही, ते वामन भोकर गडावर जायचे. भाऊनं नारळ द्यायचं, सांगायचं जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये. ती बरोबर वर्षाला गडावर मुलगा आणायचा. शब्दात ताकद होती, तपश्चर्या होती, महात्म्य होतं, विभूती होते, फार मोठे तत्वज्ञ संत होते. पण लोकांनी त्यांना सुद्धा सोडलं नाही. एक श्रीमंत मारवाडी भाऊकडे गेला. भाऊ म्हणे भाऊ भरपूर पैसा आहे माझ्याकडे, अमुक संपत्ती, फक्त दुःख एका गोष्टीचं आहे, वंशाला दिवा नाही. भाऊ म्हणे काळजी करू नको, चिंता करू नको, परेशान होऊ नको, हे नारळ घे आणि घरी जा. आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये. भाऊनं नारळ द्यावं तर बरोबर गडावर वर्षाला मुलगा यायचा. ते घरी गेलं. महिला मंडळ वामन भाऊ आता जिवंत नाही, माझ्याकडे टकामका पाहून कीर्तन संपल्यावर माझ्याकडून नंबर घेण्याच्या भानगडीत पडू नका. वामन भाऊ आता नाही, लगेच मागे द्यायचा नंबर द्या, जा घरी आजच्या वर्षाला गडावर मुलाला घेऊन ये. ते घरी गेलं. बरोबर 1 वर्षाला गडावर आला. भाऊला म्हणतो भाऊ अजून काही फरक. वामन बोलत मी नारळ दिलं, फरक झाला नाही असं कधी होत. भाऊ म्हटलं आपल्याकडून काही चुकलं असेल. भाऊने पुन्हा त्याला बुक्का लावला, नारळ दिलं, सांगितलं जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये. ते घरी गेलं. बरोबर 1 वर्षाला गडावर आलं आणि भाऊला म्हणतो भाऊ अजून काही फरक. 2 नारळ दिले, अजून काही फरक. भाऊला म्हटलं आपण नारळ दिलं, वाया गेलं नाही, काही चुकलं की काय. भाऊनं म्हटलं पुन्हा एकदा आपण विचार करावा, काही चुकलं असेल पुन्हा एकदा नारळ द्यावा. इजा बिजा तिजा 2दा चुकलं असेल, 3ऱ्यांदा चुकणार नाही. भाऊनं विचारपूर्वक काळजीपूर्वक त्याला बुक्का लावला, त्याला नारळ दिल्याला सांगितलं जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन येते. एवढं कलाकार होतं. बरोबर 1 वर्ष झालं. भाऊ म्हणतो भाऊ अजून काही फरक. भाऊला काहीच कळे ना. भाऊला त्याच्या हाताला पकडलं, खाली बसवलं, त्याला प्यायला थंडगार पाणी दिलं. उन्हाळ्याचे दिवस होते. खाली बसवत त्याला भाऊ म्हणाले तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले. ते म्हणे झालंच नाही. संत या जगावर उपकार करायला बसले, पण उपकार करणारे संत या जगाला कळले नाही. आणि आपल्याच लोकांनी आपल्या संतांना त्रास दिला. या जगात डुप्लिकेट संतांचा बाजार आहे, ओरिजिनल संतांची कमतरता आहे. ओरिजिनल संत बोटावर मोजणे एवढे आहे, डुप्लिकेटांचा बाजार गल्ली बाजारात जिकडे तिकडे बघायला मिळतो. खरे संत त्यांना म्हणतात ज्यांचं जीवन जगत कल्याणा करताय, आणि खोटे संत त्यांना म्हणतात ज्यांचं जीवन आमच्यासारखं कीर्तनाचे पैसे घेऊन स्वतःच्या पोटा करताय. हे झाले संतांचे प्रकार. आता वारकऱ्याचे 2 प्रकार आहेत तुमच्याकडे. आम्ही डुप्लिकेट म्हटलं की तुम्हाला गुदगुले होतात. वारकऱ्याचे 2 प्रकार, एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट. कशाला म्हणायचं ओरिजिनल वारकरी? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे पंढरपूरचे वारकरी आहेत आणि मोक्षाचे अधिकारी आहेत ते खरे वारकरी. ऐका 2 प्रकार वारकऱ्याचे असे आहे. एका गावात कलेक्टर आला. आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, असंच असतं ते, असंच ना. ऐका, बंधू आणि भगिनींनो, शासनाचा एक नवीन GR आलाय. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला 5-5 लाख रुपये बक्षीस मिळणार. लाडके भाऊ पुढं, लाडक्या बहिणी मागं. आळंदी पंढरपूर एका रात्यात टेम्पो भरला. चला पंढरपूरला, चला आळंदीला. ज्याच्याकडे कमी पैसे चला पैठणला. एकानं गळ्यात हाडामाळी खाणार पिणार ढाबे ढुबे बंद करून सगळे पंढरपूरला. रात्यात हाडामाळी घालून कलेक्टरच्या पुढे हजर दुसऱ्या दिवशी. कारण काय? 5-5 लाख रुपये बक्षीस मिळणार होते. बापजींनी पठ्ठ्यानं कधी कीर्तन करायला हार घातला नाही. दुसऱ्या दिवशी कलेक्टरला हार घालायला सगळ्यांच्या पुढे. कलेक्टर साहेबांचं आगमन झालं, फटाके वाजले, स्वागत झालं, हार वगैरे घातले, पुष्पवृष्टी झाली. कलेक्टर साहेबांनी भाषण करायला सुरुवात केली. सगळ्यांचे कान टवकारले, सगळ्यांचे कान आतुरले, कारण प्रत्येक माळकऱ्याला 5-5 लाख रुपये बक्षीस मिळणार. सगळे टवकारले बघ कान. आणि कलेक्टर साहेबांनी भाषण करायला सुरुवात केली.
बंधू आणि भगिनींनो, शासनाचा कालचा जो GR होता, एवढं तर दार घे तो अचानक रद्द झाला. त्यात एक जण म्हणलं, तुला म्हणलं होतं मला करायचं नको ना, दिलं गेलं की नाही भाडं 500 रुपये. पण शासनाचा एक नवीन GR आलाय. आपल्या पंचकृषीतल्या प्रत्येक गावाला 5-5 पूल बनवायचे आणि एका एका पुलाखाली 10-10 माळकरी काढायचे. तट माळा तोडल्या माळा. तरी काहींच्या गळ्यात माळी होत्या. साहेबांना त्यांना विचारलं, का तुमच्या गळ्यात माळ दिसते? त्यांनी सांगितलं, कलेक्टर साहेब, आम्हाला फासावर लटकवा, नाही तर पुला खाली करा, आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार. ओरिजिनल वारकरी. आणि वारकरी संप्रदाय हा खऱ्या वारकऱ्यांचा आणि खऱ्या संतांचा संप्रदाय. पण खरे संत या महाराष्ट्रात जेवढे जन्मले तेवढे जगात कुठे जन्मले नाही. महाराष्ट्रात जेवढे संत जन्माला आले तेवढे जगात जन्माला आले नाही. म्हणून महाराष्ट्र भूमीला संत भूमी असं म्हणतात. पण दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचं, या मातीत जन्मलेल्या प्रत्येक तत्वज्ञ आणि प्रत्येक अधिकारी संतांना आपल्याच लोकांनी त्रास दिला. ज्ञानोबांना त्रास द्यायला आळंदीत माणसं काही बांगलादेशातून आली नव्हती. आमच्याच लोकांनी त्रास दिला. मला काय जीवन होतं माझ्या ज्ञानोबांचं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, दोघा माता पित्यानं 4 लेकरांच्या न्यायासाठी, शुद्धीपत्रकासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञान दादा आणि मुक्ताबाई 4 राऊंड सिद्धबेटाच्या परिसरात मायबापाविना वास्तव्य करत आहेत. त्यांचे मायबाप या जगात राहिले नव्हते. एके दिवशी सकाळी 8 वाजेचा प्रसंग आहे. ज्ञानोबरांनी जोडी खांद्यावर घ्यावी, आळंदीत मधुकरी मागण्याकरिता निघावं आणि 5 वर्षाच्या मुक्ताईने आवाज द्यावा, दादा कुठे निघाला? मुक्ता, आळंदीत निघालो मधुकरी मागण्याकरिता. लवकर जा दादा, आणि लवकर माघारी, फार भूक लागते मला. मुक्ताई नावाच्या बहिणीचे शब्द ऐकत ज्ञानदादांना लगबगीने निघावं. आळंदीत जाऊन पहिल्याच दारात आवाज द्यावा, ओम भवती भिक्षांदेहि. घराचा दरवाजा उघडला जावा आणि त्या घरातील स्त्रीनं हातात छोटंसं पात्र घेऊन बाहेर यावं. मला वाढण्याकरता भिक्षा आणली असणार म्हणून ज्ञानोबरांनी झोळी उघडावी. पण भिक्षा पात्रात भिक्षा न मिळता घर झाडलोट करून साठलेला कचरा माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत आणून टाकावा. कुणी यावं माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत कचरा आणून टाकावा. कुणी यावं माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत माझ्या आणून टाकावं. कुणी यावं माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत दगडमाती फेकावं. कोणी माझ्या ज्ञानोबरांनी एखादी शिवी द्यावं. कुणी शेण कालवलेलं पाणी माझ्या माऊलीच्या अंगावर फेकावं. कुणी अंगावर येऊन थुंकावं, एखादी शिवी द्यावं. प्रत्येकाच्या शिव्या शाप झिलत माऊली पुढे जात आहे. 3.5 मैलाचा परिसर माऊली ज्ञानोबराय फिरले. वरती बघितलं तर सूर्यनारायण माथ्यावर आले होते. झोळी उघडून बघितली तर अर्धी श्री भाकरीने उंजळवर पीठ माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत मिळालं. आणि त्याच वेळी ज्ञानोबरांना आठवण झाली मुक्ताईची. शब्द आठवले मुक्ताईचे, लवकर जा दादा आणि लवकर माघारी ये, फार भूक लागते मला. मुक्ताईचे शब्द आठवतात. ज्ञानदादानं लगबगीनं झोळी गुंडाळली. खांद्यावर घेऊन सिद्ध बेटाच्या दिशेनं ज्ञानोबराय निघाले. इंद्रायणी मातेच्या पवित्र तटावरून ज्ञानोबराय जात आहेत. ज्ञानोबरांचा एक एक चिमुकला पाऊल सिद्ध बेटाच्या दिशेनं पडतोय. आणि हेच दृश्य घोड्यावरून चालणाऱ्या विसोबा खेचरानं पाहिलं. आणि विसोबानं ज्ञानोबरांना आवाज दिला, ए ज्ञाना. काय काका, कुठे गेला होतास? काका, आळंदीत गेलो होतो. कशासाठी? मधुकरी मागण्यासाठी. अरे संन्यासाची वाली टाकलेली पोर आहे तुम्ही. गावात येण्याचा अधिकार नाही तुम्हाला. तुमचं तोंड पाहिलं की आमचा दिवस बरा जात नाही. तुमची सावली अंगावर पडली की आम्हाला इंद्रायणीचं स्नान करून पवित्र व्हावं लागतं. तुमचं तोंड पाहिलं की दिवस बरा जात नाही. संन्यासाच्या अपशकुनी विटाशी काट्यानो,
सकाळ सकाळी कशाला तोंड दाखवायला येता? ज्ञानोबरांचं तोंड पाहिलं तर बाटलो म्हणून इंद्रायणी जाऊन स्नान करणारी मंडळी आता ज्ञानोबरांच्या समाधीच्या दर्शनाकरता इंद्रायणीच्या पलीकडे 8-8 तास बारीला थांबावं लागतंय. ज्ञानोबरांना म्हणावं, काका सकाळपासून दुपारपर्यंत फिरतोय, तेव्हा कुठंतरी अर्धी शिळी भाकरी आणि उंजळभर पीठ मिळालं. विसोबाला खरं वाटलं नाही. ज्ञानोबरांच्या हातातली जोडी विसोबानं हिसकावून घेतली. छोईतलं मिळालेलं ओंजळभर पीठ विसोबानं जमिनीवरती फेकलं आणि आपल्या पायानं त्या पिठावरती रेषा उमटवल्या आणि पीठ मातीवर केलं. आता फक्त अर्धी शिळी भाकरी माझ्या माऊलींच्या झोळीत राहिलेली आहे. ज्ञानोबरांच्या झोळीतली अर्धी शिळी भाकरी सुद्धा विसोबाला डोळ्याने देखवली नाही. ती भाकरी सुद्धा विसोबाने आपल्या हातात घेतली आणि जवळ असलेल्या एका कुत्र्याला खायला टाकणार. त्यावेळी माझ्या माऊलींच्या डोळ्यात पाणी आलं, घळघळा अश्रूंच्या धारा आल्या आणि माऊली म्हणतात, काका नका करू काका एवढा अन्याय. आमचे आई बाबा या जगात जिवंत नाही तो काका. तुम्ही नाही दिलं तर कोण देईल आम्हाला? आम्ही तर संन्यासाची अपशकुनी विटाळशी काढते आहोत काका. आमचे आई बाबा या जगात जिवंत नाही, द्या आम्हाला एवढी भाकरी. माझ्या निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही का? माझ्या सोपान काकाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही का? मला सुद्धा भूक लागली म्हणून मी भिक्षा मागत नाहीये काका. पण आमची 5 वर्षाची चिमुरडी बहीण आहे मुक्ता, तिला फार भूक लागली असेल काका. द्या एवढी भाकरी, करा दया. तुम्ही व्हा आमच्या अनाथाचे मायबाप. हंबरड्या फोडून वाढले रडताय. निर्दयी अंतकरणाच्या विसोबानं ज्ञानोबरांच्या छाताला धाड दिशी लाथ मारली. माऊली जमिनीवर पडले आणि ती भाकरी विसोबानं कुत्र्याला खायला टाकली. कसं बस स्वतःला सावरत माऊली उठून उभे राहिले. सिद्ध बेटाच्या दिशेने निघाले. मुक्ताई नावाची बहीण माझ्या ज्ञानोबरांची वाट पाहते. सिद्ध बेटाच्या जवळ ज्ञानोबरा नावाचा भाऊ येताना पाहिला. पळत गेल्या मुक्ताई हंबरडा पोडला आणि कडाडून मिठी ज्ञानराज नावाच्या भावाला मारली आणि सांगते, दादा सांगितलं होतं लवकर जा, लवकर ये, किती उशीर केलास, किती भूक लागली दादा मला. आणि पाठीवरची खाली झालेली धुळी ज्ञानदादानं मुक्ताईला दाखवली. घडलेला प्रसंग सांगितला. आणि मी तुझ्यासाठी अन्नाचा कणही आणू शकलो नाही. ज्ञानोबरा उद्गारले आणि मुक्ताईनं डोळ्यातील अश्रूच्या धारा बाहेर काढत हंबरडा फोडला. ठरतसा मुक्ताई रडताय, ज्ञानोबरा रडताय. मुक्ताईच्या डोळ्यातले अश्रू ज्ञानदादाच्या अंगाला स्पर्श करतायत. ज्ञानदादाच्या डोळ्यातले अश्रू मुक्ताईच्या डोक्यावर पडतायत. आणि मुक्ताईनं म्हणावं, दादा अरे मायबाप मेल्यानंतर मोठ्या भावानं मायबापाची भूमिका घ्यायची असते. जबाबदारी विसरला दादा आपण, कर्तव्य विसरला दादा आपण. मुक्ताईनं ज्ञानदादाला कर्तव्याची आठवण करून द्यावी. आणि एखाद्या आईनं आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवावा, तसे ज्ञानोबरांनी मुक्ताईला कुरवा दाबो आणि म्हणावं, मुक्ता या गावचे लोक कसे माहित आहे ना तुला? या लोकांनी आपल्या माता पित्याला देहांत प्रायचित्त द्यायला लावलं. हे लोक आपल्याला जगू देणार नाही, आपल्याला त्रास देणार आहेत. आपले मायबाप या जगात जिवंत नाही म्हणजे आपल्याला समजून घेणार या जगात कोणी नाही. आपणच आपल्याला समजून घ्यावं लागेल. मुक्ताईला ज्ञानदादाने समजून सांगावं आणि मुक्ताईला समजून घ्यावं. एवढं गोड बहीण भावाचं नाते महाराज. आपली आई मरण पावल्याच्या नंतर आपल्या आईप्रमाणे जगाच्या पाठीवर प्रेम करणारं दुसरं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर आपली बहीण आहे. मुक्ताईनं भावाच्या काळजीपोटी जावं, पर्णकुटीतलं पिठाचं गाठोडं आणावं आणि ज्ञानोबराय करता पाठीवर मांडे बनवावे.
पण या संन्यासाच्या पोरांना आम्ही भिक्षा मिळू दिली नाही. मिळालेली भिक्षा हिसकावून घेतली. उपाशी झोपले असतील बघण्याकरता सगळी मंडळी सिद्धपीठात आली. मुक्ताई ज्ञानोबरांच्या पाठीवर मांडे भाजतात पाहिलं. आश्चर्याचा धक्का बसला. विसोबा केचरांना आदी मंडळीने ज्ञानोबरांची माफी मागितली. ज्ञानोबराय मुक्ताईला म्हणाले, मुक्ता, भले या लोकांनी आपल्या माता पित्याला देहांत प्रायचित्त देऊ दे, भले या लोकांनी आपल्याला वाढीत टाकू दे, संन्यासाची पोरं म्हणून हिटाळणी करू दे, गावाच्या बाहेर हाकलून देऊ दे, भिक्षा न मिळू दे, मिळालेली हिसकावून घेऊ दे, छाताला लात मारू दे, खापर न मिळू देऊ दे, अग्नी न मिळू देऊ दे. हे सगळे लोक आपल्याकडे पाहुणे आले आणि घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा देव असतो. अतिथी देव भव म्हणून त्यांचं अतिथी पूजन करणं आपलं कर्तव्य आहे. त्या सगळ्यांना मांड्याचं भोजन वाढून दे. मांड्याचं भोजन वाढून दिलं. मांडे खाल्ले, पोटाची तृप्ती झाली. पण नुसती पोटाची नाही, जीवनाची तृप्तीना मोक्ष माझ्या ज्ञानोबरांनी सगळ्यांना दिला. ज्यांनी संतांना त्रास दिला त्यांचा सुद्धा उद्धार करण्याचं काम संत करतात. पैठणच्या शांती ब्रह्मनाथाच्या अंगावर एक यवन किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. नाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, कोण थुंकतो. 108 वेळा नाथाने स्नान केलं. यवनानं पश्चाताप करावा, नाथाच्या पायावर नतमस्तक व्हावं. तर नाथाने त्याला म्हणावं की बाबा तू चिंता करू नकोस, माझ्या अंगावर थुंकला म्हणून नाराज होऊ नकोस आणि घाबरू तर अजिबात नको, मी तुला शाप देणार नाही. कारण तुझ्या थुंकण्यामुळे मला 108 वेळा पवित्र गोदावरीचं स्नान घडलं. आता एखादा यवन आमच्यासारख्या महाराजाच्या अंगावर थुंकू द्या, अंगावर सोडा, माझी गाडी चालू द्या आणि एखाद्यानं गाडीतून थुंकावं, माझ्या गाडीवर थुंकावं. काचावर जर थुंकी आली ना तर मी गाडी त्याच्या गाडीला आडवी लावणारा महाराज. हा महाराजातला फरक आहे. खरे संत जगाला कळाले नाही. नाथ महाराजांना त्रास द्यायला आपलीच माणसं होती. तुकोबरांना देऊ त्रास द्यायला काय माणसं पाकिस्तानातून आली होती का? अफगाणिस्तानातून लोकांनी त्रास दिला तुकोबराला वाटल्या लोकांना आपण कर्ज वाटलेलं आहे म्हणून हे लोक त्रास देत असेल. तुकोबरांनी कर्ज लिहिलेल्या सगळ्या वह्या एकत्रित केल्या, इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, जगातली पहिली कर्जमाफी केली तुकोबरांनी. तरी लोकांनी त्रास देणं थांबवलं. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. तुकोबरांनी जगाच्या पाठीवरचं पहिलं आमरण उपोषण केलं. परिणाम 13 दिवसाच्या उपोषणाचा परिणाम तुकोबराच्या गाथात तरंगून वरती आल्या. तारी येल्या दैशाला. तुकोबराच्या गाथात तरंगल्या लोकांना तुकोबरा कळाले नाही, त्रास देणं थांबवलं नाही. तुकोबरा परमार्थ करत होते म्हणून नास्तिक लोकांनी तुकोबरांना त्रास दिला. असं जर तुम्हाला वाटत असेल तर गैरसमज आहे तुमचा. जेवढा नास्तिक लोकांनी तुकोबरांना त्रास दिला तेवढाच माळकऱ्यांनी सुद्धा दिला. आणि महाराज लोकांचे खरे विरोधक जाय महाराज लोकांचे खरे विरोधक हे महाराजच असतात. खरे की नाही? इकडचं सांगत नाही, आमच्या जालना जिल्ह्यात सांगत. तुकाराम महाराजांचे खरे विरोधक महाराज होते. तुकाराम महाराजाला एका महाराजानं काठीनं मारलं. त्याचं नाव मंबाजी बुवा. त्याचे हातपाय दाबले तुकोबरायांनी, त्याला भजनात घेऊन गेले. एवढा नम्र भाव दाखवला तरी तुकोबरा जगाला कळाले नाही. तुकोबरा म्हटले हे लोक आपल्याला भजन करू देत नाही, हे लोक आपल्याला परमार्थ करू देत नाही. आता एकतर या लोकांना सोडावं लागेल, नाहीतर परमार्थ सोडावा लागेल. तुकोबरांनी परमार्थ न सोडता लोकांताचा त्याग करून एकांतात जाण्याचा निर्णय घेतला आणि संकल्प केला. तुका म्हणे आता ऐका वचन तेजन याचन भक्ती करा. एकांतात जाऊन महाराज भंडारा डोंगरावर भजन करायला लागले आणि भंडारा डोंगरावर भजन करणारे तुकाराम महाराज एकांतात जाऊन भजन करायला लागले. आता गावातल्या लोकांना काही त्रास आहे का? बोला बोला बोला, काही त्रास? तुकोबरा भंडारा डोंगरावर गेले, भजन करायला लागले. गावातल्या लोकांना काही त्रास नाही, ते सुद्धा गावातल्या लोकांना सहन झालं नाही. महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि महाराजाच्या देहू गावात एक नाचणारी बाई आली. या नाचणाऱ्या बाया तेव्हापासून, आतापासून नाही. नाचणारी बाई आली. गावातल्या लोकांनी तिला विचारलं तू कशासाठी नाचते? तिने सांगितलं मी पोटासाठी नाचते. नाचले की मला पैसे मिळतात, त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. देहूतल्या लोकांनी तिला सांगितलं नाचून जर तुला पैसे मिळत असेल ना तरी तू नाचत नाचत भंडारा डोंगरावर जा. तिथं भजन करणारा तुकाराम महाराजांना मोह पाशामध्ये अडकवण्याचं काम कर. ती म्हटली सोपं आहे. लोकांनी त्या स्त्रीला नाचत नाचत भंडारा डोंगरावर पाठवलं. तुझं काय नाव भाई? डोंगरावर पाठवलं. तुकोबरांना पाशामध्ये अडकवायला. लोक काय महाराज लोकांच्या मागं लय लागत हो. हे तुकोबरांच्या पासून सुरुवात आहे. महाराजाकडे ती स्त्री पाठवली. ती गौतमी अशी होती. तिच्या काळात डीजे नव्हती. तिच्या काळात आत्ताच्या सारखे गाणे, तिच्या काळात ओ शेठ
हो शेठ, तिच्या कात पिचणी माझी बांगडी, तिच्या काळात पिचणी माझी बांगडी. बोला बोला बोला. तिच्या काळात पाखरं आझाद केलं तुला, होतं का? होतं का? तिच्या काळात मी आझाद केलेलं पाखरू, होतं का? होतं नाही. बिना गाण्याची नाच पंढरा डोंगर. मी गाणं ऐकलो, गाणं महाराज नवनाथ महाराज, कचकच कांदा कापताना आणि पाहुणं जेवला काय? मी म्हटलं पाहुणा जेवलाच नाही, आला तसाच फेटा बांधून कीर्तनात उभा राहिला. कुठं जेवला पाहुणा? जेवणाची व्यवस्था आहे नंतर. बिना गाण्याची नाचत भंडारा डोंगरावर निघाली, तुकोबऱ्यांच्या जवळ पोचली. नाचणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव महाराजांनी पाहिले. मोहपाशामध्ये अडकवण्याकरता आलेल्या स्त्रीला एकांतात पाहून महाराज म्हटले, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. संतांना लोकांनी परमार्थ त्रास दिला, पण संतांनी जे कार्य करण्याकरता जन्माला आले ते कार्य सोडलं नाही. अभंगाचं प्रथम वचन. धर्माचे पालन पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता या भूतलावर जन्माला येतो. संत आपल्या जीवनातल्या धर्माचं तंतोतंत पालन करतात. प्रत्येक जीव जन्माला येताना धर्माचं पालन प्रत्येक जीवानं केलं पाहिजे. मनुष्य जीवनात 3 प्रकारचे धर्म प्रामुख्यानं सांगितले. पहिला धर्म कौटुंबिक धर्म. कशाला म्हणायचे? आपल्या कुटुंबात जी जबाबदारी आपल्यावर पडली ती जबाबदारी निभावली. आपण आपल्या कुटुंबात वडील असाल, आपण आपल्या कुटुंबात आई असाल, आपण आपल्या कुटुंबात पत्नी असाल, आपण आपल्या कुटुंबात पती असाल, जी जबाबदारी आपल्यावर पडली ती जबाबदारी निभावली पाहिजे. बायको म्हटली सोबत येऊ द्या तर घेऊन गेलं पाहिजे. पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे. पतीची मता अनुसरुनी मालक बाहेर निघाला तर बायांना विचारलं पाहिजे कुठं चालली. का ते देवा धर्माला चालले तरच सोबत निघालं पाहिजे. ते प्रचाराला जातं नाही म्हणते मला येऊ द्या. कुठे येते कुठं? अवघड आहे महाराज. कौटुंबिक धर्म पाळायला पाहिजे. एकदा मी कीर्तनाला निघालो आणि आमच्या घरचे म्हणे मला येऊ द्या. म्हटलं चला. तिच्या माहेराकडे कीर्तन होतं घनसावंगीकडे. तिला गाडीत बसवलं. गाडी पेट्रोल पंपापर्यंत गेली. मी तिला रोडवरच उतरून दिलं. पंपावर डिझेल टाकायला गेलो. डिझेल टाकलं. पुन्हा रोडवर आलं. तिला गाडीत बसवलं. गाडी आपण घेऊन निघाला. आम्ही दोघंच होतो गप्पा छप्पा मारत. गाडी 2-3 किलोमीटर गेली पंपाची पुढून. ती मला म्हणे गाव पंपावर गेले गाडी डिझेल टाकायला, मला काय घेऊन गेले नाही. लय पुढे काय असू नका. सगळ्यांच्या घरचं असायचं. लोक माझं सांगायला तुम्ही मनात ठेवता, तुम्ही मनात ठेवता. मी सांगतो. तिला म्हटलं येताना सांगतो तुला काय घेऊन गेलो. कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं पण जरा टेन्शनमध्ये झालं. टेन्शनमध्ये झालं. कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनासमोर गुरु बसलेला असलं कीर्तन जरा जड जाते. गुरुचे 2 प्रकार आहे. एक विद्या अथवा ज्ञान देणारा गुरु आणि दुसरा घरात गुरु करणारा. कीर्तन झालं जरा टेन्शन मध्ये झालं. गाडी पुन्हा वापस आली त्याच पंपापर्यंत. दत्ता महाराज तिला विचारलं गाव आता सांगा मला पंपावर का घेऊन गेले. मी म्हटलं जीवनात मी तत्व आणि नियम पाळणारा मनुष्य. ती म्हणे काय नियम पाळले तुम्ही मला इथं सोडून. मी म्हटलं पेट्रोल पंपावर पाटी लिहिलेली होती आग लावणाऱ्या वस्तू पेट्रोल पंपावर आणू नये. काही चुकलं माझं.
बसलो नाही, उभं राहून सांगत इथं जमतंय, इथं नाही जमतंय, घरी गेल्यावर चुप. आता इथून जर कीर्तन करून आम्ही घरी गेलो, वा 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 काय भारी कीर्तन झालं, बळीराम दादाच्या कॉलनीत काय सुंदर सप्ताह आहे, का गजानन नगर मध्ये काय सुंदर सप्ताह आहे, काय गाणारे होते, दत्ता महाराज चाल गायली, काय नवनाथ महाराजांनी सुंदर गायलं, काय साहेबभाई महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, काय आमचा माऊली सुंदर वाजवत होता, काय सुंदर साऊंड सिस्टम होती, किती लोक कीर्तनाला होते, एवढं सुंदर सगळं घरी जाऊन जर सांगितलं बस करा हो. तुमचं रोजच आहे ते पॅकेट किती आलं सांगा. म्हणून कौटुंबिक जबाबदारी असते ती पाळली पाहिजे. आपल्या कुटुंबात जे नातं आपल्याकडे आहे ते जबाबदारी स्वीकारली पाहिजे. माणसाच्या जीवनात दुसऱ्या क्रमांकाचा धर्म त्याला आध्यात्मिक धर्म म्हणतो. आध्यात्मिक धर्म कशाला म्हणायचं गड्या, भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेव तुम्हाला आम्हाला त्याचं भजन करण्याकरता दिला. आता थोडं फास्ट घेतो कारण मला कमी बोलात जास्त रन करायचे. 10:30 पुढे गेलं काही दंड आहे का? दंड नियम आहे का 10:30 सोडायचा? बरोबर, ठीक आहे, 10:30 सोड. भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेव तुम्हाला आम्हाला दिला, त्याचं भजन करण्याकरता त्याचं भजन करा. आणि त्याचं भजन करण्याकरता नरदेव दिला, त्याच्या भजनात वापरणं माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म. माणसाच्या जीवनात तिसऱ्या क्रमांकाचा धर्म त्याला सामाजिक धर्म म्हणतात. सामाजिक धर्म कशाला म्हणतात? माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. जी माणसं जिवंत असून सुद्धा कधी दुसऱ्याच्या उपयोगी पडत नाही, ती माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी आहे. माणसानं कधीतरी दुसऱ्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे. तर माणसाच्या जीवनातला सामाजिक धर्म असं म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन सांगेल गड्या, आपल्या जीवनात कोणाचं चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका, पण कोणाचं वाईट सुद्धा करू नका. कोणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर अजिबात टाकू नका, पण कोणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाकू नका. एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला कन्यादान घेऊन नाही जाता आलं तर अजिबात जाऊ नका, पण कोणा गरीबाच्या लेकीचं लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरता मदत करता येत नसेल तर करू नका, पण कोणा गरीबाची राहती झोपडी सुद्धा जाळू नका. भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत राहिना. तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगलात, तुम्ही जर दुसऱ्यासाठी काम केलं तर तुमच्या नावाचा इतिहास होईल. आणि तुम्ही जर फक्त स्वतःच्या कुटुंबाकरता जगलात, एक दिवस तुमचाच पोरगा तुम्हाला लाथा मारून घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पवित्र मातीत राजाधिराज छत्रपती शिवराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. 18 पगड जातीचा एक मावळा सोबत घेतला होता. मराठा होता, धनगर होता, चमार होता, कुमार होता, साळी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातक होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. महाराजाला स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या, की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे अकांत मानला होता दुश्मनाने, अकांत. आणि अशा अकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोटं छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर, कर्मवीर, शूरवीर, दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा टाइम संपवतो. महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, कशा करता मावळ्याला बलिदान दिलं, कशा करता महाराजांना दिवे झिजवला, तर हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, मावळ्यांना बलिदान दिलं, म्हणून 16व्या शतकात संपुष्टात आणि संकटात आलेला धर्म वाचला. म्हणून महाराज म्हटले, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र हाती घेऊन आम्ही धर्माचं पालन करू. महाराज म्हणतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आपला धर्म पाळणं प्रत्येकानं नितांत गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जात आहे, जात नावाची विकृतीमध्ये आली की धर्माचा ऱ्हास होतो. प्रत्येक क्षेत्रात आमच्या पोरांनी उतरणं गरजेचं आहे. आणि उतरल्यानंतर आपल्या धर्माच्या लोकांनी आपल्या धर्माच्या लोकांना एकमेका सहाय्य करू
अवघा धरू सुपंथ. एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. आपले लोक आपल्या लोकांना मदत करत नाही, उलट आपले लोक आपल्या लोकांना मागं खेचण्याचं काम करतात. छत्रपती शिवरायांचा एखादा फोटो पहा. महाराजांच्या उजव्या हातात तलवार आहे, पाठीवर ढाल आहे. ती ढाल पाठीवर नाही पाहिजे, ती ढाल डाव्या हातात पाहिजे. एका मावळ्याने विचारलं, राजा तुमच्या उजव्या हातात तलवार आहे, पाठीवर ढाल आहे, डाव्या हातात का नाही? राजाने उत्तर दिलं, समोरून किती बलाढ्य शत्रू आला तर त्याचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे. पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना, त्यावेळी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे. आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आपल्या धर्माचा राज झाला. मी बोलत नाही, तुकोबराय म्हणतात, आयुष्य कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाटोळे. धर्माचं वाटोळं कलियुगामुळे झालं म्हणजे कुणामुळे? कलियुगातल्या लोकांमुळे झालं. थोडक्यात एक उदाहरण सांगून मला थांबायचे. आपले लोक आपल्या लोकांना मागे खेचतात. एकानं घर बांधून दुसरा डॉक्टरकडे पळत गेला. ते डॉक्टर साहेब फार पोट दुखते. ते म्हणजे कधीपासून दुखते? काय नाही, माझ्या भावानं बंगला बांधला तेव्हापासून. आपल्या लोकांचे आजार विचित्र आहे. 2 राजस्थानी माणसं महाराष्ट्रात आले. त्यांना विचारलं, तुम कहाँ से हो? भैया बोला मैं राजस्थान से. तुम कहाँ से हो? बोला मैं भी राजस्थान से. तुम भी राजस्थान से, मैं भी राजस्थान से. तुम्हारे पास कितने पैसे हो? बोला मेरे पास 50,000 है. तुम्हारे पास 30,000. 30 और 50 मिलकर कितने हुए? 80,000. 80,000 दोघांनी महाराष्ट्रात येऊन धंदा सुरू केला, बिकानेर स्वीट मार्ट नावाचा. त्याला बिकानेर नाव का दिलं? तर राजस्थान मधल्या त्यांच्या शहराचं नाव बिकानेर आहे. आता तुम्ही राजस्थानमध्ये जा आणि त्या स्वीट मार्टला नाव द्या, कुंभेफळ स्वीट मार्ट, रेवगाव स्वीट मार्ट, जामखेड स्वीट मार्ट. एका रात्रीत फोडते, एका रात्रीत. महाराष्ट्रात येऊन नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. 80,000 धंदा सुरू केला. धंदा 10 वर्ष चालला. निव्वळ नफा कमवला 35 लाख रुपये. 2 गुजराती महाराष्ट्रात आले. गुजरात करते गुजरात. भाई और बहनों, 2 गुजराती महाराष्ट्रात एकमेकांना भेटले. तुम कहाँ से हो? भैया बोला मैं गुजरात से. तुम, मैं भी गुजरात से. तुम भी गुजरात से, मैं भी गुजरात से. दोनों मिलकर महाराष्ट्र में कुछ तो धंधा खड़ा करेंगे. क्या धंधा करें? तुम्हारे पास कितने पैसे? बोला मेरे पास 1 लाख रुपए. तुम्हारे पास 50,000 रुपए. 1 लाख और 50,000 कितने हुए? 1.5 लाख रुपए. 1.5 लाख रुपये. 1.5 लाखामध्ये दोघांनी धंदा सुरू केला महाराष्ट्रात कापड दुकानाचा. 1.5 लाखात धंदा सुरू केला कापड दुकानाचा. धंदा 15 वर्ष चालला. निव्वळ नफा कमवला 42 लाख रुपये. आपल्या जागा भाड्याने घेतल्या. जागा विकत घेतल्या. ज्यांच्या जागा विकत घेतल्या त्यांच्या जमिनी विकत घेतल्या. ज्यांच्या जमिनी विकत घेतल्या त्यांचेच पोरं कामाला ठेवले. यांच्या स्वीट मार्टवरती ज्यांच्या जमिनी विकल्या त्यांची पोरं प्लेट घासत होती. मग महाराष्ट्रातले 2 मराठी पोरं, स्वाभिमानी पोरं जागे झाले. ते म्हणे, बाहेरचे लोक आपल्याकडे येतात व्यवसाय करत, तेवढे श्रीमंत आपल्या जमिनी विकत घेतात. स्वाभिमान नावाची काही चीज शिल्लक आहे की नाही? मला आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आपण सुद्धा संघटित झालं पाहिजे. आपण सुद्धा एकत्र व्यवसाय केला पाहिजे. आपण लहानाचे मोठे झालं पाहिजे. बलाढ्य व्यवसाय केला पाहिजे. मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. मार्केट जाम केलं पाहिजे. भव्य पैसा कमवला पाहिजे. 2 पोरं जागे झाले. त्यांना विचारलं, तू कुठं आलाय? आता इथं शहर असल्यामुळे तिकडचं सांगतो. ते म्हणे, मी कुंभारीच आहे. त्याने विचारलं, तू कुठं आलाय? त्यानं सांगितलं, मी जामखेडचा. जामखेडवाले कुंभारीवाले म्हणते लयच मागं लागले आमच्या, पण दृष्टांतापुरतं. ते म्हणे, आपण दोघं मिळून धंदा सुरू, गुजराताला मागं टाकून या राजस्थानाला मागं टाकू. तुझ्याकडे किती पैसे? माझ्याकडे 3,000. किती? 3,000. आपल्या लोकांकडे चांगल्या कामाला पैसे नसतात. ते म्हणते, तुमचा सप्ताह उद्या 1100 दिले. तुमचा सप्ताह झाला का मी गौतमी आणून 50,000 खर्च करतो. लोक विचित्र आहे. तर माझ्याकडे 3,000. त्यामुळे तुझ्याकडे किती? म्हणून माझ्याकडे 2,500 आहे. 2.5 आणि 3 किती झाले? बोला पटापट बोला. 5.5. असा धंदा सुरू करू. राजस्थानाला मागं टाकू, गुजरातला मागं टाकू. केवढ्यात? मग काय धंदा करायचा? एक जण म्हटलं, मग 2 दिवस विचार करू दे. त्याने विचार केला. ते म्हणे, गड्या 5,500 काहीच होत नाही. जे भवान चौकात आपण काय करू? पानटपरी टाकू. हा, चांगली चालेल म्हणून पानटपरी टाकू. ते पानटपरी पण वेल्डिंगवाल्याकडे गेलं. त्याने मंजुरीच 8,000 सांगितली. ते म्हणे, हे काही मेळ खात नाही, काम कर, दुसरा काही धंदा पाय. तर दुसरा तो. मग दुसऱ्यानं 2 दिवस विचार करते. माझ्याकडे 5,500 दुसरा काही धंदा होत नाही. काम कर, आपण दोघं म्हणजे बकरी विकत. बकरी 1 दिवस तू चारायची, 1 दिवस मी चारायची. बकरीनं 2 पिले दिले. एक तुला, एक मला. 2चे 4, 4चे 8 होतील. भरपूर पैसे येतील. दोघांनी मिळून बकरी विकत घेतली. 1 दिवस इकडं चरायची, 1 दिवस तिकडं चरायची. बकरी योगायोगानं गाभण राहिली. व्याली जंजी काय म्हणतात तुमच्याकडे समजून भाषा. आपण दोघं नेमके एवढ्या फुटच्या कपाळाची. बकरी नेमकं एकच पिलू दिली. ज्यानं 3,000 दिले त्याचं काही नाही.
ज्यानं 5 ज्यानं 2.5 दिले तो टेन्शन मध्ये आला आणि टेन्शन मध्ये कमी पैशावाले जास्त आहेत. ते 150-150 रुपये वर्गण देते होतं चांगले महाराजांना आमच्या 5,000 दिले ते डुकून होता 2.5 दिले ते टेन्शन मध्ये आलं. ते म्हणे आता कसं वय म्हणे का मी 500 शिल्लक दिले एवढे बकरीत पिलो मला ते पुढच्या तू घेते म्हणजे जमात मी 2.5च द्यायले पण आलमगावच्या पाहुणं उसने घेऊन देईल. मग करायचं काय ते काम कर एवढे मला ते पुढच्या 2 दिले तर दोन्ही तुला घे. ते म्हणे जमत नाही म्हणजे नाही हे म्हणे जमत नाही ते म्हणे जमत नाही. लागले दोघांचे भांडणं घेतल्या काट्या घेतले दगडे एकमेकांचे डोके फोडले. बातमी पोलीस स्टेशन पर्यंत गेली. पोलिसांची गाडी आली दोघांना गाडी टाकले पोलीस स्टेशनला गेले. एवढे मारले कुत्र्यासारखे चेहरा सुजेपर्यंत मारले. एवढ्या सुजले थांबवा का झाला आता एवढे सुजलेले तोंड घेऊन जर तसेच घरी आले असते घराचे दरवाजे त्यांनी वाजवले असते त्यांचे तोंड बघून त्यांच्या बायका सुद्धा म्हटल्या असत्या आमचे हे घरी नाही उद्या या. एवढे सुजले त्यातले एकाचा स्वाभिमान जागा झाला. ते म्हणे ओ साहेब धंद्याचा आमचा डाव फसला पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे असं वाटत असेल तर आम्हाला सोडून द्या. पोलीसवाला म्हणे आत टाकणं आमच्या हातात आहे बाहेर काढणं आमच्या हातात नाही. कोर्टात जावं लागेल जामीन करून घरी निघून जावं लागेल तुम्हाला जामीन करावं लागेल त्याच्याशिवाय सुटका नाही. कोर्टात गेले जामीन करायला वकिलाला जामीन करायला फीस मागितली 10,000 रुपये. बकरा सगळ्यात बकरी आणि जामीन त्यांनी मारा त्यात एक म्हणतो तू ही कोर्टात भांडलं. आपल्या लोकांना मागं खिचलं. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत हिंदू म्हणून जन्माला आलो आपण. हिंदू म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे. हिंदू म्हणून जर आम्ही एकत्र राहिलो गड्या तर या हिंदू धर्माबद्दल बोलण्याची आणि या हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोण्याही जहागीरदाराच्या बापाची हिंमत होणार नाही. आपला धर्म हिंदू म्हणून एकत्रित आलो आपण. म्हणून या देशामध्ये प्रभू रामचंद्रजीचं मंदिर अयोध्येमध्ये रुबाबात उभा राहिलं. सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र राहा. आपल्या धर्माचा रास होऊ देऊ नका. धर्म आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. तुकोबराय म्हणतात त्या धर्माचं पालन करताना आम्ही कसल्याही प्रकारचा भीडभाव ठेवत नाही. थांबायचं आपल्याला. एवढे सुंदर गाणारे आहेत एवढे सुंदर वाजवणारे. माईकमुळं घसा एवढा कोरडा पडतोय बघा पण कीर्तन करावं लागणार होतं. एवढे सुंदर गाणारे गात आहेत सुंदर वाजवणारे वाजवत आहेत. आमची टाळकरी मंडळी अत्यंत तत्परपणे टाळ वाजवत आहेत. जोरात गर्जना करायची. शेजार पाजारच्या 2-4 कडे हलवून गेल्या पाहिजे. माईक मध्ये खुली गर्जना करायची नाही. मी सोडून सगळ्या पुरुषांनी हातवरती करायची. वा वा आता तुमची गर्दी तुमच्या वरती केलेले हात कीर्तनाला जमलेले टाळकरी जमलेले श्रोते बघून मला वाटत नाही मी जे गजानन नगर मध्ये आहे. गजाननला वाटतंय आता जे गजानन नाही तर मी पंढरपुरात कीर्तन करतो काय एवढं सुंदर वातावरण तयार झाले. सगळ्यांनी हात ताट करायचे जोरात गर्जना करायची. आता महिला मंडळ म्हणतील पुरुषांना हात वरती करायला सांगितले आम्हाला काय सांगितले. मोकळ्या मनाने सांगतो पुरुषांना हात वरती यासाठी करायला सांगितले पुरुषांच्या मनगटात बळ असतं आणि महिलांच्या हे म्हणते तोंडात. मी काही बोललो महिला मंडळ यांचं म्हणणं आहे महिलांच्या तोंडात बळ आहे. आधी हसून घ्या नंतर गर्जना करू. गर्जना करायची. पंचक्रोशीपर्यंत आवाज जाऊ द्यायचा आहे.
जोरात गर्जना करून आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. महिलांचा आवाज जरा कमी येतो. उपवास आहे का तुम्हाला? नाही ना? जोरात आवाज, हातात आठ. छत्रपती शिवाजी महाराज की. अजून जोरात आवाज आला पाहिजे. आता का जोरात आवाज आला तर कीर्तन सुटलं, आणि का नाही आला तर तांबड. हातात आठ आणि गर्जना जोरात. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. ज्यांनी गर्जना केली त्यांना धन्यवाद, ज्यांनी केली नाही त्यांना 100 वेळा धन्यवाद. जेवढे कीर्तनाला आले आणि दररोज येतात त्यांना 1000 वेळा धन्यवाद. एवढा सुंदर सप्ताह चालला तरी कुठला महाराज येऊ द्या, किती मोठा महाराज येऊ द्या, किती सुंदर कीर्तन करू द्या, तरी जे दररोज घरी झोपतात त्या सगळ्या भद्रा मारुतींना कोटी कोटी करा. कोणी गर्जना करा ना, काही फरक पडत नाही. पण मी नेहमी विनोदाने सांगतो, जे या जन्मात राजांच्या संतांच्या नावानं गर्जना करतील, जप करतील, कीर्तनात टाळी वाजवतील, कोणत्या तरी एका जन्मात ज्ञानोबा तुकोबराची संगत घडेल. आणि जे कीर्तनात येऊन बसणारच नाही, कोणत्या तरी एका जन्मात आतंकवादी पोत्यात घालून आणल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 2 तासाच्या कीर्तनामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द माझ्या वाणीच्या माध्यमातून आला असेल, बुद्धीचे दोष समजून परत करा. मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. जे काही योग्य वाटलं असेल घरी घेऊन जा, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे म्हणजे क्षमा करणे संती नव्या अंगोपयुक्ती झालेली सेवा या ठिकाणी विराम घेते. बोलण्याच्या ओघामध्ये 10-12 मिनिटाचं वेळेचं अतिक्रमण मी केलं, त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. झालेली सेवा या ठिकाणी विराम घेते. जितनी मेहरबानी आपणे की उतनी हमारी औकात नहीं, ये तो कृपा है जगतगुरु तुकाराम महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर